पुन्हा गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरिच स्पेशल पार्टनर मांडके हेरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर। आपण पाहणार आहोत आता पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक। रात्रीचे जवळपास 9:45 वाजतायत। रस्त्याच्या दुतर्फा अजूनही गणेश भक्तांची प्रचंड गर्दी बघायला मिळते आणि ढोल ताशाच्या या गजराचा आनंद देखील गणेश भक्त घेताना पाहायला मिळतात, ज्यात मोठ्या संख्येने तरुणी सुद्धा सहभागी झाल्यात। सकाळपासून ढोल ताशे वाजवण्यात ढोल पथक दंग झालेले, पण किंचितही थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये, उत्साह कमी झालेला नाहीये। पुण्यातल्या मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन झालंय आणि आता एका पाठोपाठ एक काही मंडळांचं विसर्जन केलं जात आहे। अतिशय उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण पुण्यातल्या रस्त्यांवर बघायला मिळतंय। गणेश भक्तांच्या गर्दीने पेठांमधले रस्ते सुद्धा फुलले आहेत। ताशा पथकांचा उत्साह अवर्णनीय आहे आणि गणेश भक्त देखील थिरकतायत ढोल ताशांच्या तालावर। पुण्यातल्या मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सुद्धा सुरू आहे आणि आणखी काही मंडळ आहेत, त्यांचे आकर्षक देखावे बघण्यासाठी पुणेकर अजूनही गर्दी करतात। काही जिवंत देखावे सुद्धा आज पुण्यात सादर करण्यात आले। त्यातला सर्वात आकर्षक देखावा होता तो म्हणजे 3.5 शक्तिपीठांचा, ज्यामध्ये 3.5 शक्तिपीठं साकारण्यात आली होती आणि 360 डिग्री हा सगळा देखावा होता। म्हणजे गणेश भक्त किंवा पुणेकर कुठल्याही बाजूला असले तरी त्यांना तो देखावा सहज बघता येण्यासारखा होता। आणि दुसरा आणखी एक चर्चित देखावा तो म्हणजे अफजल खान वधाचा। छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करताय असा जिवंत देखावा साकारण्यात आला होता। प्रचंड उत्साह यावेळी गणेश भक्तांमध्ये संचारल्याचं पाहायला मिळतंय। तर अन्य काही देवी देवता या मिरवणुकीत बघायला मिळतात। आपल्या लाडक्या हनुमानाची देखील एक भव्य दिव्य मूर्ती बघायला मिळते। खाली आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। हनुमंताची सुबक अशी मूर्ती साकारण्यात आली आहे। हातात गदा आहे, डोक्यावर मुकुट आहे आणि उभं राहून आपल्या भक्तांकडे बघत असलेल्या हनुमानाची ही मूर्ती आहे। विशेष म्हणजे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण देखावा पुण्यातल्या मिरवणुकीत आज बघायला मिळाला पहिल्यांदा, तो म्हणजे वराह अवताराचा। वराह अवताराचा देखावा सुद्धा पुण्यातल्या मिरवणुकीत आज साकारण्यात आला होता।
काही वेळापूर्वी मानाच्या गणपतीचं सन्मानाने विसर्जन करण्यात आलं होतं। विशेष महत्त्व असतं पुण्यात मानाच्या गणपतीचं, त्यातला पहिला गणपती असतो कसबा। पुण्याचं हे ग्रामदैवत सुद्धा आहे। पुण्यातल्या कसबा गणपती हा छत्रपती शिवरायांचं दैवत सुद्धा होता। तुळशीबाग, तांबडी जोगेश्वरी, त्याचबरोबर केसरीवाडा या सर्व मानाच्या गणपतींचं विसर्जन पार पडलंय। आणि आता हे सुंदर दृश्य आहेत दगडूशेठ हलवाई गणपतीची। अभिजात मराठी ही थीम करण्यात आलेली आहे, कारण यंदाचं वर्ष हे प्रत्येक मराठी माणसासाठी विशेष आहे, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। त्यामुळे साहजिकच देशातल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या प्रतिबिंबित होतात गणेशोत्सवातल्या ह्या देखाव्यांमध्ये। त्यामध्ये प्रामुख्याने यावर्षी बघायला मिळालं ऑपरेशन सिंदूर, आणि काही ठिकाणी अभिजात मराठीचे सुद्धा देखावे तयार करण्यात आलेले आहेत। हीच थीम घेण्यात आलेली आहे काही गणेश मंडळांकडून। श्रीराम पथकाकडून ढोल वादन सुरू आहे। मागे लोभस गणरायाची मूर्ती आपल्याला आरूढ दिसते, बहुतेक मूषकावरती आरूढ आहे। उपारती देखील केली जाते गणरायाची, आणि अजूनही काही रथांवर गणरायाच्या अवतीभोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। भगव्या पताका तर आहेतच।